नमस्कार, मी प्रेरणा भालेराव। आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही लाईव्हचं बातमीपत्र। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। पहिल्याच पावसात सार्वजनिक बांधकाम विभागाचे पितळ उघडे। ITI येथे बांधण्यात आलेली भिंत कोसळली। लोहा शहरातील शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ITIची व्यवस्था करण्यात आली आहे। नांदेड लातूर रोडवरील जागेमध्ये भव्य ITIची इमारत देखील उभी करण्यात आली आहे आणि त्या इमारतीचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधकाम पूर्ण करण्यात आले असून संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे। परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून गुत्तेदाराला दिलेले हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून परवाच्या दिवशी झालेल्या पावसामुळे बांधकाम करण्यात आलेली संरक्षण भिंत पूर्णतः पडली आहे। भविष्यात भव्य बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीस तडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अगदी माळाच्या कडेला ITIची इमारत असून अजून पावसाळ्यात जर मोठा पाऊस आला तर त्या इमारतीला देखील धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून त्या संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून येत आहे। अभियंता बलराज सोमवंशी यांची उडवाउडवीची उत्तरे। ITIची ही संरक्षण भिंत पावसामुळे कोसळली असल्याची माहिती संबंधित पत्रकारांना मिळाली असता ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्याची पाहणी केली असता या कामाबाबतची माहिती संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बलराज सोमवंशी यांना विचारले असता ते माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली। माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर माहितीच्या अधिकाराखाली कार्यालयात अर्ज करावा अशा प्रकारची बेजबाबदार उत्तरे त्यांनी दिली आहेत। त्यांची देखील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी होत आहे। हा आढावा घेतला आहे आमचे लोहा तालुका प्रतिनिधी उत्तम हंकारे यांनी।